बारापत्थर चौकात मोबाईल हिसकावला, थरारक पाठलागानंतर चोरट्यांनी दुचाकी आणि मोबाईल टाकून काढला पळ. धुळे शहरात आज दिवसाढवळ्या घडलेल्या एका धाडसी मोबाईल चोरीच्या प्रयत्नाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे चाप बसला आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या बारापत्थर चौकात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका तरुणाच्या खिशातील मोबाईल लंपास केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच त्या तरुणाने प्रसंगावधान दाखवत चोरट्यांच्या मागावर धाव घेतली. बारापत्थर चौक, भंगार बाजार, 80 फुटी रोड मार्गे फिरदोस नगर पर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. यावेळी मदतीसाठी तरुणाने आरडाओरडा करताच परिसरातील इतर दक्ष युवकही त्याच्या मदतीला धावले आणि त्यांनी एकत्रितपणे चोरट्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. चारही बाजूंनी नागरिक आपल्याला घेरताय हे पाहून चोरट्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता चोरलेला मोबाईल आणि आपली विना नंबर प्लेटची दुचाकी घटनास्थळीच टाकून पायीच धूम ठोकली. नागरिकांच्या या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे मूळ मालकाला त्याचा चोरीला गेलेला मोबाईल सुखरूप परत मिळाला, ज्यामुळे त्याने सुटकेचा निश्वास सोडला. चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी घटनास्थळी सापडलेली त्यांची दुचाकी आता पोलिसांच्या तपासातील एक महत्त्वाचा दुवा ठरली आहे. या दुचाकीच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. माझं नाव जितेश राजेंद्र बदाने. मी धुळ्याला DCB बँकेला जॉबला आहे. तरी 3:30 वाजेच्या टाईमला बारापत्थर चौकात मी फोनवर मित्रासोबत बोलत असताना दोन व्यक्ती आले आणि माझ्या वरच्या खिशामधून मोबाईल काढून नेला. जसं त्यांनी मोबाईल घेतला त्यांच्या पिछाकडे मी आलो इथं फिरदोस नगरला आल्यानंतर मी लोकांना आरवड्यावर सांगितलं की बाबा यांनी मोबाईल घेतला आहे. स्थानिक लोकांनी त्यांना अडवलं आणि आता त्यांची गाडी इथं जमा आहे. ते पळाली. आपण